ऐक सावकाश सावकाश बाळा, मी पटकन गरम पाण्याची पिशवी करून आणते, जरा शेक देऊया म्हणजे बरं वाटेल. बबडी हसेल. शुभ्रा आहे का? आय मीन शुभ्रा ओके ना? तिच्यासाठी हा स्प्रे आणला होता. अरे सर तुम्ही अरे सर या ना या. नाही आत नाही येणार, स्प्रे द्यायला आलोय. हा मारावा लागेल नाही का आता? सावकाश. हो मी आले हो गरम पाणी घेऊन. पाय खरंच मुरगळला नाही ना? नाही आत्ताचं लंगडणं खरं वाटलं. नाही नाही, पण तुमचा स्प्रे सॉलिड इफेक्टिव्ह आहे. झोमताय मला पायाला. आहे ग. बाय द वे आईंना पण झोमलंय बरं का. हा तुमचं झुंबा करणं प्रज्ञा बरोबर. तुझा पाय जितका जेन्युअनली मुरगळला ना तितकंच जेन्युअनली मी झुंबा करत होतो. माहितीये सर मला, पण आता दुखरी न सापडली आहे ना. पण रोज त्या प्रज्ञाबरोबर झुंबा नाही करणार आहे मी. नाही नाही नका करू, पण प्रज्ञाकडनं नवीन रेसिपी शिकायला तर येऊ शकता. आता आपल्याला कळलंय ना, स्प्रे लांबून सुद्धा इफेक्टिव्ह आहे. मारत राहायचा. अरे फ्रेंडशिप केली आहे कुछ भी. येस उद्यापासूनच येतो शिकायला. थँक्स. पक्का. परत तो स्प्रे परत मारू नकोस. खरंच मुरगळलेलं नसेल तर त्रास होतो त्याचा. बाय बाय. आई गेले ते. तुम्हाला काही बोलायचं होतं का त्यांच्याशी? नाही नाही, मी तर म्हटलं पटकन आपण शेकून घेऊया ना पाय तुझा. असे दारातल्या दारातच गेले का? हो, तसंही त्यांना आत कुठे यायचं होतं, मग कशाला आग्रह करायचा? काही गरज नाहीये. फक्त जाता जाता रामबाण उपाय घेऊन गेलेत. घेऊन? देऊन. हा काय? हो हो ते राहू दे, तरी तू आपलं शेकून घे. ये सावकाश. या एकदम पकड मला, पकड मला, पकड. ये सावकाश सावकाश बाळ. सर. अरे सोहम, तू इथे कसं काय? सगळं ठीक तर आहे ना? हो, आय मीन नाही, आय मीन ठीक आहे, पण तुम्ही बसा ना प्लीज. हो हो तू पण बस ना प्लीज. बस बस. अरे विश्वास, जरा सरांना पाणी दे ना. घ्या ना, घ्या सर. इट्स ऑल राईट. काय प्रॉब्लेम काय आहे? ऍक्च्युली मला थोडं काम होतं तुमच्याकडे. तेच बोल ना. काही दिवसांपूर्वी मी माझा जॉब सोडला. सोडला? म्हणजे सोडावा लागला, पण यात माझी काही चूक नव्हती. म्हणजे माझे बॉस ना खूप डिमांडिंग आहेत आणि त्याचा मला खूप त्रास होत होता सर. ऍक्च्युली ना आज त्यांनी मला ऑफिसला बोलवलं. मला असं वाटलं की मला पुन्हा जॉईन करण्यासाठी बोलवलंय, पण त्यांनी मला वाइंड अप करायला सांगितलं. अरे बापरे. हो ना सर. सर माझे बॉस उदय साठे तुमचे खूप चांगले मित्र आहेत. मी त्या दिवशी म्हणालो ना सर. हा आपण बोललो होतो उदय साठे. आम्ही कॉलेजला एकत्र होतो, मित्र माझा. हो तेच ते. म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलोय सर. म्हणजे ऍक्च्युली माझे बॉस खूप चिडले आहेत माझ्यावर. पण मी त्यांना हवं तसं काम करायला तयार आहे. म्हणजे हवं तर ऑफिसमध्ये एक्स्ट्रा टाइम थांबायलाही तयार आहे मी. माझ्याकडून काही पर्सनल कारणामुळे कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला सर, आणि त्यामुळे ना आमच्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झालंय. सर तुम्ही एकदा त्यांच्याशी बोललात ना तर ते मिसअंडरस्टँडिंग दूर होईल सर. नाही नाही, पण त्यांनी तुला एकदम जॉब सोडायला सांगितलं? मी तुला बोलवून तुझी बाजू समजावून नाही घेतली? आता या बाबतीत मी काय बोलणार सर.
तुम्ही त्यांच्याशी एकदा बोला ना सर. त्यांना एक चान्स द्यायला सांगा ना मला सर. सर मी तुमच्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे सर. अरे नाही नाही सोहम, माझ्यासाठी काही करायची गरज नाही आहे. यू डोंट वरी, मी बोलतो त्याच्याशी. तू त्याचा नंबर मला पाठवून ठेव. हो. आणि तू डायरेक्टली ऑफिसमधून आला असशील ना, तू काय घेणार? कॉफी ज्यूस काही खायला? नाही नाही काही नको मला. आई घरी वाट बघत असेल ना. हो हो मी येतो. हो. Sir, this is for you. Today's Maddie special. काय मॅडी? Green Queen गुलाबजाम. सर ह्याच्यात ग्रीन पेस्ट घातली आहे. गुलाबजाम मध्ये? सर एक्सपेरिमेंट. किचन मध्ये सगळ्यांना आवडलं सर. तुम्ही पण टेस्ट करा ना प्लीज. तुम्ही पण घ्या ना प्लीज प्लीज. नाही मॅडी मॅडी मॅडी, त्याची आई त्याची घरी जेवण्यासाठी वाट बघते. सोहम. थँक्यू सर. ओके सर मॅडी, नंतर मला माझ्यावर कुठलेही एक्सपेरिमेंट्स नको आहेत. का सर आवडला नाही का सर गुलाबजाम? आवडला, प्रचंड आवडला. म्हणूनच हीच हीच फक्त हीच चव माझ्या जिभेवर रेंगाळत राहावी आयुष्यभर. म्हणून यापुढे मला कुठलेही एक्सपेरिमेंट्स माझ्यावर नको. वाव सर. तसे माझ्यावर उद्यापासून भलते असेल ते एक्सपेरिमेंट्स होणारच आहेत. भलते असेल ते एक्सपेरिमेंट कोण करणार आहे सर? तुझ्यासारखीच एक हुशार सुगरण प्रज्ञा कारखानीस द ग्रेट. अहो अभि, असा करायचा असतो झुंबा. माझा हात पकडा ना, हात पकडा, हात पकडा. अभि माझा हात पकडा ना. काय? हॅलो हॅलो, कोण बोलतंय? घरा फोन आलाय. अभिजित राजे. हॅलो, तुम्ही बोलताय? बोला ना. हो तुम्ही बोलू दिलं तर ना. काय? नाही नाही म्हणजे तुम्ही बिझी आहात का? माझं जरा एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. तुमचं माझ्याकडे काम होतं? काय आहे बोला ना. मला जरा तुमच्याकडे स्वयंपाक शिकायला यायचं होतं उद्यापासून रोज. आय मीन काही दिवस रोज. माझ्याकडे स्वयंपाक शिकायला? काय शिकू तुम्हाला? काय तुम्हाला हवं असेल ते. आहे ग. काय झालं? काही नाही हो. माझ्या कानांवर विश्वासच बसत नाहीये. स्वप्नच वाटतंय मला. पण आता चिमटा काढून बघितलं ना तेव्हा कळलं सगळं अगदी खरं आहे. अभि, आजपासूनच सुरुवात करताय का तुम्ही? सो नाईस ऑफ यू. नाही पण काय आता आज उशीर पण झालाय. आणि तुम्ही जरा प्लॅनिंग करून ठेवा मला काय काय शिकवायचं ते. मी उद्या सकाळी येतो, चालेल ना? हो ना चालेल. मी वाट बघते ना तुमची. अभि. हो हो. बाय. हा. कुणीतरी येणार येणार ग. कुणीतरी येणार येणार ग. अगं मी काय म्हणतेय बाळा, अगं तू नाही गेलीस ऑफिसला तर नाही का चालणार? कालच लागलंय ना गं पायाला. हा पाय बरा आहे माझा आई. हो का? पण उगीच पायावरती जास्त ताण नको ना पडायला. ते काय तुम्ही होमवर्क वगैरे घेता तसं नाही का चालणार? वर्क फ्रॉम होम नाही आज नाही करता येणार. हो एक खूप महत्वाची मीटिंग आहे आणि मिस नाही करता येणार आई. हो ठीक आहे. दिस इज फॉर यू प्रज्ञा. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. प्रज्ञा कारखानीस. सर वरचा फ्लॅट. हो सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मी जरा गोंधळलो. चुकून तुमच्या घराची बेल लावली. काही हरकत नाही सर, पण तुम्ही आत या ना प्लीज. नाही येणार. ऑलरेडी उशीर झालाय ना. ते मी हे
प्रज्ञाकडे आलोय ना, रेसिपी शिकायला प्रज्ञाकडे आलोय. प्रज्ञा माझी वाट बघत असेल. बाय बाय बाय. बाय बाय आई, मी पण येते. हा काय प्रज्ञाकडे जाऊन शिकत असतात देवजण. मेक्सिकन आणि इटालियन वगैरे शिकत असतील. एक मिनिट, आपण विचारून येऊया पटकन. नाही नाही अगं, आपल्याला काय करायचंय राहू दे ना. तू तू सांभाळून जा. पाय जाऊ. ओके, येते हा आई. हो. आली वाटतं. वेलकम वेलकम. मी तुमचीच वाट बघत होते. अय्या, माझ्यासाठी सो स्वीट ऑफ यू. थँक्यू सो मच. या ना. दार उघडं राहू द्या ना. म्हणजे काय की हवा खेळत राहते प्रज्ञा मॅडम. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय मला नुसतं प्रज्ञाच म्हणा. आत या ना. आणि हवेचं राहू द्या. हो, आमचे भोसक शेजारी पाजारी आहेत ना, उगाच डोकावून बघतात. कारखानीस काका काकू दिसत नाहीत. मम्मींचा मामे भाऊ आहे ना, जवळच राहतो. मी त्यांना म्हटलं आजच विजिट करून या. म्हणजे काय आहे ना, तुम्हाला निवांत शिकवता येईल. काय 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 शिकवणार प्रज्ञा? तुम्हाला काय शिकायचं सांगा ना. माझ्याकडे मस्त मस्त रेसिपीज आहेत. हो आणि सगळ्या इंटरनॅशनल आहेत बरं का. हो. आणि असावरी ताईसारखे घागरे बिगरे नाहीत. हो, ते हे शिकवा ना, स्पॅगेटी ऑग्लो ऑलिओ पास्ता. पास्ता नाहीये घरात. तेच तर खरं स्किल आहे. पास्ता असताना पास्ता कोणी शिकवेल? पास्ता नसताना पास्ता शिकवताला पाहिजे, हो की नाही? पास्ता नसताना कसा बनवायचा? पास्ता नसताना पास्ता, नसताना पास्ता असता पास्ता, पास्ता नसता पास्ता. पास्ता कसा करायचा? आणि हो आरामात, हा काही घाई नाही आपल्याला. हाय, मी अभिजित राजे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या या लाडक्या खमंग खुसखुशीत चमचमीत झणझणीत कार्यक्रमामध्ये, अर्थात स्वाद आस्वाद मध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत सुरळीच्या वड्या. अगो बाई, बबड्याला खूप आवडतात सुरळीच्या वड्या. आणि या सुरळीच्या वड्यांसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 2 वाटे बेसन, 1.5 वाटी ताक, पिठी साखर, मीठ, जरासं लाल तिखट, काळी मिरी पावडर, तेल, जिरं. बेसन छान भाजून घेतल्यावर ताकामध्ये लाल तिखट आणि काळी मिरी पावडर घाला. 1.5 वाटी ऐवजी ताक जरा जास्त घेतलं ना तर सुरळीच्या वड्या मस्त पातळ होतात. हे मला शूटिंग नंतर कळलं बरं का. हो का? हो हो हो, खरंच हो. तुम्ही तुम्ही इकडे काय करताय? तुझ्यासाठी चालू आपलं हे प्रज्ञासाठी. साखर संपली, 1 वाटी साखर देतेस का? आणि ती साखर गेला तिने तुम्हाला पाठवलं? काय करू? छान चाललंय सगळं. अहो, तुम्ही माझी वही का घेतलीत? माझी वही द्या ती. असं काय करताय? माझी वही द्या ना मला. माझी वही द्या ना. असं काय करताय लहान मुलासारखं? माझी वही द्या. हे बघा, आत्ताच्या आत्ता माझी वही मला द्या, नाहीतर मी तुम्हाला साखर नाही देणार. अगं बाई, काय झालं? कुठे काय? घ्या. माझी कात्रणं, माझे फोटो इतके नीट माझ्याकडे पण ठेवलेले नाहीत. माझ्याबद्दल एवढं कौतुक वाटतंय माहित नव्हतं मला. थँक्स साखरेसाठी. अगं बाई, काय झालं? बाकी काही म्हण. त्या कातरणांमध्ये
सॉलिड हँडसम दिसतो ना, हो ना? कुठे गेले ते? कुठे गेला होता? आत या. सोसायटीतल्या बायका येतील नाही तर. आत या. मी मायक्रोवेव्हचा मॅन्युअल शोधत होते. हे काय? साखर हेच आणायला गेलो होतो. कशाला? घरात 5 किलो साखर आहे. या साखरेची गोडी काय वेगळीच आहे. ही त्यात मिसळा. असं का? अरे वा, तुम्हाला काय वासावरनं साखरेची गोडी कळते का? नाही असं नाही, मी सहजच बघितलं. चला ना शिकवते. कोणतरी आलं, कोणतरी आलं. काका आले, काका. या या या. राजे, तुम्ही इथे? नाही म्हणजे प्रज्ञा म्हणाली होती तुम्ही येणार म्हणून. हा, तुमच्या सुनबाईंकडे आलोय शिकायला. काय झालं मम्मी? तुम्ही एक पूर्ण दिवस थांबणार होतात ना तुमच्या भावाकडे, मग काय झालं? त्यांनी लगेच घालवून दिलं वाटतं. अगं तसं नाही ग, तो थांबा म्हणत होता, पण त्या दोघांना जरा बाहेर जायचं होतं ना. म्हटलं उगीच आमच्यामुळे त्यांची पंचायत व्हायला नको नाही का, म्हणून आलो. बरं झालं, बरं झालं. तुम्ही उभ्या का? या ना, या, बसा बसा. या 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 बसा. पाणी आणू का? अहो तुम्ही कशाला त्रास घेताय, आम्ही घेतो पाणी. राहू दे ना अभिजित, मी दिलं असतं पाणी. म्हणजे काय आहे ना, सबन दिवसभर मी मम्मी पप्पांची सेवाच करत असते. हो की नाही हो पप्पा? दॅट्स ग्रेट. काका तुम्ही आता आले आहात ना? राहू दे. आता मला का आहे घाई नाही. तुमच्या सुनेनी तुमच्यासाठी चहा बनवून आणेपर्यंत आपण मस्तपैकी गप्पा मारूया. मी करते ना चहा. चालेल. मला आहे ना पास्ता शिकवायचा आहे. चला शिकवते पास्ता. तयारी झाली पास्त्याची? नाही. नाव काय पास्त्याचं? पाठ करा. अहो काकू तुम्ही उभ्या का? बसा ना. तुमची इफिशियंट सून असताना तुम्हाला काही करायची काय गरजच काय म्हणतो मी. तेच असतील. हे बघा, आता तुम्हाला मी साखर वगैरे काही देणार नाहीये. बरं साखर नको, पण 1 कप चहा मिळेल का? ये आत ये. काय आई, काय झालंय? कोणावर एवढ्या चिडलाय? कोण आलेला साखर मागायला तुमच्याकडे? अगो ते अभिजित राजे ना, ते आले होते. इथे आलेले म्हणजे आत आले? नाही नाही, दारातनच मागितली त्यांनी साखर. ते प्रज्ञाकडनं काहीतरी शिकतायत ना. ते प्रज्ञा त्यांना शिकवते तर त्यांनी तूप, मीठ, तेल, साखर सगळं घरातच ठेवायचं ना. हो ना, चुकलंच तिचं. आणि मग तिने यायचं ना साखर मागायला. त्यांना कशाला पाठवलं? केवढा राग आला तुम्हाला त्याचा? हो ना. अगं म्हणजे तसं नाही गो, पण मी त्यांना साखर द्यायला गेले ना, तर तेवढ्यात त्यांनी माझी ती वही पाहिली. मी त्या रेसिपीज उतरवून ठेवते ना त्याची, आणि त्यात त्यांची सगळी कात्रणं वगैरे होती ना. मग काय झालं आई? शेफ अभिजित राजे यांच्या तुम्ही फॅन आहात हे जर त्यांना कळलं तर बिघडलं कुठे? बरं ते जाऊ दे, तू दमून आली असशील ना. चल मी तुझ्यासाठी मस्त गरम गरम चहा टाकते. आलेच मी. कशासाठी आलो? हा, साखरेसाठी थँक्स. हा, प्रज्ञान निरोप दिलाय, तो द्यायला आलो होतो. काय पास्ता बनवला होता म्हणून सांगू तुला. हा हा हा, तुला आणणार होतो टेस्ट म्हणून, पण प्रज्ञा म्हणाली की इतका मस्त झालाय की मी एकटीच संपवून टाकेन. म्हटलं ठीक आहे संपव. बापरे उशीर झाला, रेस्टॉरंटला जायला पाहिजे मला. अहो काय ते बघा. अहो तिथे नाही, इथे इथे बघा. इकडे? अहो असेच जाणार आहात का तुम्ही? नाही, चहा बिया नको आता. चहा वगैरे नाही विचारते तुम्हाला. मग ते बघा पीठ लागले तोंडाला. काय सांगतेस काय? शी, कुठे? इथे लागले. हो इथे नाही हो, इथे इथे लागले. इथे? ए शुभ्रा, शुभ्रा. एक्झॅक्टली कुठे आहे ते सांग ना. आता तुम्हीच आरशात बघा आणि पुसा ना तोंड. थांब थांब थांब, हलू नकोस. हो काय चाललंय? प्रतिबिंब दिसलं.
बाय.